श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आता लवकरात लवकर चातुर्मासाची सांगता होणार आहे आणि जे आपले निद्रावस्थेत असलेले जे भगवान श्री हरिविष्णू जे आहेत ते आता जागृत अवस्थेत येणार आहेत आणि आपल्या विश्वाचा सर्व कारभार ते सांभाळणार आहेत। तर मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीला होत असते आणि त्याची सांगता ही कार्तिकी एकादशीला असते। तर यंदा चातुर्मासाची सांगता ही 2 नोव्हेंबर 2025 ला म्हणजेच रविवारी आहे। तर खूप लोकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी किंवा ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी देखील म्हणत असतो, तर ती आपण 1 तारखेला साजरी करायची आहे की 2 तारखेला साजरी करायची आहे। तर आता आपल्या कॅलेंडर मध्ये बघा, जर भागवत एकादशी म्हणजे आपल्याकडे असते छोटासा आहे ना ऑरेंज कलरचा झेंडा दिलेला आहे त्या दिवशी बघा, प्रत्येक एकादशीला तो 15 दिवसाच्या एकादशीला दिलेला असतो। तर ती भागवत एकादशी ही 2 नोव्हेंबरला आलेली आहे आणि जी एकादशी म्हणजे सूर्योदय बघत असते किंवा आपण जे पौर्णिमा देखील असतो किंवा अमावस्या देखील असो, कुठल्याही गोष्टी असो, त्यांनी चा उदय बघितलेला असेल तर आपण त्या दिवशीची तिथी पकडत असतो। तर भागवत एकादशी ही आता बघा 2 नोव्हेंबरला दाखवलेली आहे। तर आता आपण 2 नोव्हेंबरलाच आपल्याला उपवास देखील करायचा आहे। तर त्या दिवशी आपल्याला उपवास हा प्रत्येकाने करायचा आहे। आजारी व्यक्ती किंवा प्रेग्नेंट महिला किंवा ज्या स्तनपान करणाऱ्या आहेत महिला त्यांनी नाही केला तरी पण चालेल, परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी 100% उपवास करायचाच आहे। कारण बघा आता एका वर्षामध्ये आपल्याला 12 महिन्यांमध्ये 24 एकादशी येत असतात, 15 दिवसाची एकादशी असते। तर बघा आपण कधी कधी काही लोक तर धरतातच, वारकरी संप्रदायातले जे लोक आहेत तर ते काहीही झालं तरी त्यांची 15 दिवसाची एकादशी ते कधी मोडू देत नाही। परंतु आता बघा भरपूर काही वर्किंग लोक असतात ज्यांना शक्य होत नाही किंवा काहींना बाहेर प्रवास वगैरे खूप सारखं चालू असतं, मग त्यांना देखील शक्य होत नाही उपवास वगैरे करणं। तर त्यांनी 24 एकादशींपैकी ह्या 2 जरी एकादशी धरल्या, आषाढी एकादशी आणि ही कार्तिकी एकादशी, हे 2 उपवास जरी केले तरी पण आपल्याला 24 एकादशी केल्याचं फळ मिळत असतं। त्यामुळे सर्वांनी या 2 एकादशी करण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे। तर आता बघा आपण आषाढी एकादशीची सर्वांनी सेवा बघितलेल्या आहेत आणि आता ही कार्तिकी एकादशी तितकीच महत्वाची आहे। त्यामुळे आपण कार्तिकी एकादशी देखील त्या दिवशी उपवास करणार आहोत। आता आपण आपल्याला या कार्तिकी एकादशीलाच म्हणजे प्रबोधिनी एकादशी देखील आता आपण त्याला म्हणत आहोत किंवा देवउठणी एकादशी देखील म्हणतो आपण। कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतो आणि आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणत असतो। तर आता आपल्याला त्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते आता आपण बघणार आहोत। तर सेवा करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण कार्तिकी एकादशीला म्हणजेच रविवारी, आता जो रविवार येणार आहे त्या रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरामध्ये समजा श्रीरामांची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा बालाजींची मूर्ती असेल, या 4-5 मूर्तींपैकी आपल्याकडे कोणती तरी एखादी मूर्ती 100% असणारच आहे। तर या मूर्तींपैकी कोणाकडे कोणतीच मूर्ती नसेल तर आपल्याकडे नक्की स्वामींची देखील मूर्ती असेलच। तर या स्वामींच्या मूर्तीवर देखील आपल्याला त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे। तर अभिषेक सर्वप्रथम आपण पाण्याने करणार आहोत, त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर मग आपल्याला परत पाण्याने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून झाल्याच्या नंतर मग त्या दिवशी आपल्याला अभिषेक करताना आपल्याला एक वेळेस पुरुष सूक्त आणि एक वेळेस स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून आपल्या जागेवर ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप दीप पुष्प अर्पण करून घ्यायचं आणि त्या दिवशी आपल्याला खूप महत्वाचं आहे, आपल्याला तुळस अर्पण करायची आहे मूर्तीला। मूर्ती कोणाची देखील असो, श्रीरामांची असो, विठ्ठलाची असो, स्वामींची असो, बालाजीची असो, असे बाळकृष्णांची असो, कोणाची देखील मूर्ती असेल तरी पण आपल्याला त्या दिवशी तुळस अर्पण नक्की करायचे आहे। कारण भगवान विष्णूंना
तुळस खूप प्रिय आहे. पण त्या दिवशी आपल्याला, ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी ती तुळस आपल्याला तोडायची नाहीये. आपण शनिवारी तुळस तोडून ठेवणार आहोत. त्यासाठी मग आदल्या दिवशीच आपल्याला तुळस तोडायची आहे. म्हणून तुळस आपल्याला अर्पण करणं खूप महत्वाचं असणार आहे. एकादशी असल्यामुळं आपल्याला नैवेद्य हा खडी साखर किंवा मग दूध साखरेचा दाखवायचा आहे. बाकीचं आपल्याला त्या दिवशी तर काही तर आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहे त्यांचा नैवेद्य दाखवता येणार नाही. त्यासाठी फक्त आपण खडी साखरेचा किंवा दूध आणि साखरेचा नैवेद्य मूर्तीला दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता सेवेमध्ये बघू आपल्याला काय काय करायचं आहे. तर एकादशीच्या दिवशीची सर्वात महत्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम. या दिवशी आपल्याला कमीत कमी एक वेळेस तरी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम पठण करू शकतो, विष्णू सहस्रनामावली देखील पठण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला दिवसभर मंत्र जप करायचा आहे. बघा, प्रत्येक दिवसाचं एक काही ना काही महत्व आहे. श्रावण महिन्यात जशी आपण भगवान शंकराची जशी आराधना करत असतो त्या दिवशी, तसेच आपल्याला एकादशीच्या दिवशी देखील भगवान विष्णूंची आपल्याला आराधना करायची असते. तर या आराधनेमध्ये आपल्याला आपण या दिवशी ज्या सेवा करणार आहोत त्यांची जे आपल्याला फळ आहे ते इतर दिवशींपेक्षा अधिक पटीने मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला या सर्व सेवा खूप मनापासून आणि प्रत्येकानेच करायच्या आहेत. यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करणार आहोत. तर व्यंकटेश स्तोत्राचं बघा, काही लोक 21 दिवसांची सेवा करत असतात किंवा कोणी 3 रात्रींची जी आपण व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा करत आहोत ती पण करायची आहे. पण काहींना वाटतं मला शक्य होईल काही नाही होईल, मग त्या दिवशी आपण दिवसभर पण करू शकतो व्यंकटेश स्तोत्राची सेवा. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, किंवा आपल्याला आपली काही एखादी मनोइच्छित आपली एखादी कामना आहे आणि ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहेत, तर त्यासाठी आपण रात्री 12 वाजता 21 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर आपण बघा, काहींना वाटतं, काही महिलांना असं वाटतं की त्यांनी ना असं काही ठिकाणी ऐकलेलं असतं की व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना काही लोक म्हणतात बघा, दारं वाजले, खिडक्या वाजल्या, असं झालं तसं झालं, खूप घाबरून देण्याचे कामं करतात. पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. हे सर्व काही मनाच्या काही गोष्टी असतात. तर प्रत्येकाने काय करायचं, दिवशी रात्री 12 वाजता आंघोळ, म्हणजे काही महिला म्हणतात केस वगैरे धुवून आंघोळ करावी लागते आणि मग त्या कंटाळा करतात. तसं काहीच नाही. फक्त आपण समजा घरामध्ये आपल्या जर गोमूत्र असेल तर गोमूत्र आपल्या अंगावर थोडंसं शिंपडून तोंड हातपाय स्वच्छ धुवून स्वच्छ आसनावर बसून आपण 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो. तर या व्यंकटेश स्तोत्राचे खूप छान अनुभव आहेत. प्रत्येकाने एकदा हे 21 वेळेस पठण करण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी जर आपण 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तर याचे आपल्याला अनंत पटीने लाभ मिळणार आहेत. तर प्रत्येकाने प्रयत्नच करायचा आहे व्यंकटेश स्तोत्र पठणाचा किंवा विष्णू सहस्रनामाचा. रात्री 12 वाजता आपण विष्णू सहस्रनामाचा देखील पठण करू शकतो. एकदा जरी केलं तरी पण चालेल. तुमच्या पद्धतीने जसे तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्हाला शक्य होतील त्या पद्धतीने या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा, आता त्या दिवशी रविवार पण आहे. तर रविवारच्या दिवशी बघा, आता प्रत्येकांना सुट्टी पण असणार आहे. मुलांना तर सध्या सुट्ट्या पण चालू आहेत. तर आपल्या गावातील मंदिरामध्ये, केंद्रामध्ये बालाजीचं मंदिर असो, श्रीरामांचं मंदिर असो, विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर असो किंवा आपलं केंद्र असो, तिथे नक्की जाण्याचा प्रयत्न करा आणि तिथं जाऊन व्यवस्थित दर्शन वगैरे घेऊन, जर तिथं आपल्या पद्धतीने आपली जशी यथाशक्ती आहे त्या पद्धतीने आपण दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, कोणी खडीसाखर दान करण्याचा प्रयत्न करा. कोणी केळी पण वाटू शकतो. आपण उपवास आहे त्या दिवशी केळी तर फळं वाटू शकतो किंवा केळी पण वाटू शकतो. त्यामध्ये आपण कोणी राजगिऱ्याचे लाडू जरी आपण 10-15 लोकांना जरी वाटले तरी चालतील, परंतु ते पण एक आपल्या अन्नदानच होणार आहे. आपली यथाशक्ती, त्याच्यासाठी काय आपल्याला जास्त खर्च पण येणार नाही आणि आपल्या दान पण होऊन जाईल. तर त्या दिवशी आपण जर दान केलं तर त्याचे पण आपल्याला अनंत पटीने फळ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आहे कार्तिकी एकादशीच्या आपल्याला जेवढ्या जास्त होतील तेवढ्या जास्त सेवा करायच्या आहेत. सूर्याला अर्घ्य द्यायचं कोणीच विसरायचं नाही. त्या दिवशी काही लोक बघा रोज अर्घ्य देत असतात सूर्याला, परंतु
ज्यांना रोज शक्य होत नाही त्यांनी या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेसच सूर्याला अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा. अनेक सेवा आहेत, आपण आपल्या पद्धतीने जेवढ्या करण्याचा प्रयत्न करायचा तेवढ्या करायच्याच आहेत. अन्नदान करायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे आणि अजून काही तर आपण त्या सकाळ किंवा संध्याकाळ करणार आहोत. परंतु दिवसभरामध्ये तरी पण आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवसभरामध्ये आपण जितका जास्त मंत्र जप करू तितकं आहे. मंत्र जप खूप महत्वाचा आहे. तुम्ही किती पण सेवा करा पण त्यासोबत मंत्र जप खूप महत्वाचा आहे. बघा, आपण आता म्हणत असतो मला, आता आपण संसारिक माणूस आहोत, आपल्याला प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींची अपेक्षा असतेच. आपलं कोणीच नाही का मला काहीच नको किंवा मला कुठल्याच गोष्टींची अपेक्षा नाही असं म्हणणार कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही पाहिजेच असतं आणि त्याच्यासाठीच आपण परमार्थ करत असतो. असं कोणीच नाही का मला काहीच नको म्हणून मी परमार्थ करत आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी सेवा पण तितकीच जास्त महत्वाची आहे. सेवा कराल तरच आपल्याला, आपले स्वामी सांगत असतात, सेवा कराल तरच आपल्याला मेवा मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सेवा करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण सेवा इतकी करतो आपल्याला मेवा इतका पाहिजे असतो, असं नाही करायचं. आपल्याला सेवा इतकी करायची आहे तेव्हा आपल्याला इतका मेवा मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आहे कार्तिक एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशीची ही सेवा आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.